नमस्कार, प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी बटाट्याचे वेफर्स बनवलेले आहेत। आणि बटाट्याची वेफर्स करताना बटाट्याची वेफर्स वाफवायचे कसे आणि वेफर्स लाल आणि काळे पडू नये म्हणून काय करावे आणि मस्त असे पांढरे शुभ्र उन्हाळी वाळवण्यातील आपल्याला पाहिजे आहे उपवासासाठी वेफर्स कसे बनवायचे ते तर चला पाहूयात। तर चला बघा, बटाट्याचे वेफर्स बनवण्यासाठी असे मी मोठे मोठे बटाटे घेतलेले आहे आणि आता बाजारात जो नवीन बटाटा आलेला असतो ना तोच बटाटा वेफर्ससाठी घ्यायचा। तर नवीन कसं आहे बघा, नखाने जर तुम्ही असं केलं ना तर वरची जी बटाट्याची साल असते अलगद निघते। आणि आता हा नवीन बटाटा घेतलेला आहे। तर नवीन बटाटे घेतल्यामुळे काय होतं, वेफर जे आहे कुरकुरीत तर होतात पण एकदम पांढरे शुभ्र होतात आणि वर्षभर जरी राहिले तरी काळे किंवा लाल सुद्धा पडणार नाही। तर आता वेफर्स बनवताना काय करायचे, सगळ्यात अगोदर बटाटे धुवून घ्यायचे आणि मग वरची साल जी आहे ना सोलून बघा सगळी काढून घ्यायची। बरेच जण काय करतात की वेफर्स बनवताना सालच काढत नाहीत, तसेच वेफर्स करतात, पण तसं कधीच करायचं नाही। अशी साल जी आहे ना ती काढून घ्यायची, कारण त्याला साल जरी राहिली नाही तरी बाजून तसे लालसर सुद्धा होतात। त्यामुळे अशा पद्धतीने काय करायचं, सगळ्या बटाट्यांची साल जी आहे ना काढून घ्यायची आहे। आता हे जे आहे ना मी 3 किलो बटाटे घेतलेले आहे। आता तुम्हाला सुद्धा प्रश्न पडलेला असेल की एवढेच बटाटे का घेतले वेफरसाठी, का तुम्हाला सुद्धा माहीत आहे की बटाटे आहे ना ते खूप महाग आहे आणि आपल्याला बटाट्याचे खूप साऱ्या रेसिपी बनवायची आहे, याआधीसुद्धा आपण बनवलेले आहे। त्यामुळे मी 3 किलोचेच बटाटे घेतलेले आहे। फक्त वेफर्ससाठी घेताना असा मोठा बटाटे घ्यायचा, म्हणजे चिप्स जे आहेत ना वेफरच्या मस्त मोठ्या पडतात आणि मग खायलासुद्धा मस्त वाटतात। तर हे बघा, अशा पद्धतीने सगळ्या बटाट्याची साल आपल्याला सोलनच्या साहाय्याने काढून घ्यायची आहे। तर हे बघा, बटाट्याचे साल काढून घेतले की साल काढलेले सुद्धा प्रत्येक बटाट्याला पाण्यातच टाकायचा, म्हणजे काळा पडत नाही आणि लालही पडत नाही। आता एक सुरीच्या साहाय्याने बटाटा असा मधोमध कापून घ्यायचे, म्हणजे वेफर्स करायला सोपे। डायरेक्ट बटाटा कधीच कापायचा नाही, मग वेफर जे असं ना वाकडे तिकडे आकार येतात। जर मध्ये असा बटाटा कापून घेतला ना तर सगळे वेफर्स एकसारखे म्हणजे असे गोल येतात। आता मी वेफरची मशीन घेतलेली आहे, तर त्या साहाय्याने आता वेफरच्या मशीनच्या साहाय्याने हे बघा असे चिप्स करून घ्यायचे आहे। आणि सोलल्यानंतर सुद्धा बटाटा जो आहे ना पाण्यातच ठेवायचा आणि चिप्स केल्यानंतर सुद्धा तो पाण्यातच ठेवायचा। आणि बऱ्याच जणांचे वेफर जे आहे ना केल्यानंतर ना लाल पडतात किंवा काळे पडतात, तर त्यालासुद्धा एक कारण आहे। जर तुम्ही असे वेफर्स करून बऱ्याच वेळ पाण्यात न ठेवता असे ताटात बाहेरच ठेवता, मग तुमचे बटाटे काय होतात, काळे पडतात किंवा लाल पडतात। त्यामुळे काय करायचं, कधीही वेफर्स केल्यानंतर हे बघा लगेच असे पाण्यात टाकून द्यायचे, जसे थोडे थोडे करशाल तसे, आणि बटाटा सोडलेले सुद्धा पाण्यात ठेवायचं। आणि अजून पण कारण आहे, ज्यांच्याकडे बोरिंगचं पाणी असतं तर बोरिंगच्या पाण्याचा वापरही बरेच जण करतात बटाटे वगैरे धुण्यासाठी, किंवा आपण हे चिप्स करतो ना ते धुण्यासाठी। तर तसं करायचंच नाही, कारण बोरिंगच्या पाण्याने सुद्धा बटाट्याचे वेफर जे असतात किंवा तुम्ही किस करता किंवा कोणताही पदार्थ करता ते 100% तुमचे लाल किंवा काळेच होतात। त्यामुळे बोरिंगच्या पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। जे आपण पिण्यासाठी पाणी वापरतो ना त्याच पाण्याचा वापर करायचा। ते बघा किती मोठे मोठे चिप्स झालेले आहे। त्यामुळे नेहमी असा मधोमध बटाटा कापला की एकसारखे चिप्स होतात। ते बघा अशा पद्धतीने पाहू शकता। आणि आता उन्हाळी वाळवणं चालू आहे आणि उन्हाळी वाळवणातले आपण खूप सारे रेसिपी पाहिलेले आहे। बटाटा साबुदाण्याचे, लाल मिरचीतले, हिरव्या मिरचीतले पापड असेल, चकली असेल, साबुदाणा पळी पापड, गव्हाचे कुरडे, तांदळाच्या वाफेवरील पापडे असतील, किंवा उपवासासाठी उपवासाचे कुरकुरे असेल, अशा खूप साऱ्या रेसिपी पाहिलेल्या आहेत। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही नक्की पहा। तसेच उन्हाळी वाळवणाची सांडग्यांची रेसिपीसुद्धा पाहिलेली आहे। ते बघा, आता हे वेफर जे आहे ना आपण सगळे करून घेतलेले आहे आणि पाण्यात आता आपल्याला काय करायचं, स्वच्छने 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायचं। तर जेव्हा बघा बटाट्याचं पाणी जेव्हा आपण धुतल्यानंतर हे बघा पाहू शकता, एका पातेल्यात ज्या वेफर्स आहे ना ते पाणी पहा आणि आपण स्वच्छ जे पाणी घेतलं ते पहा। त्यामुळे बटाटे येणं 2 ते 3 पाणी स्वच्छ घ्यायचे, कारण बटाट्यावरती जे असं व्हाईट व्हाईट जे असतं ना ते पूर्ण काढून टाकायचं, म्हणजे वेफर जे आहे ना वाळल्यानंतर पांढरे शुभ्र होतात आणि काळेसुद्धा पडत नाही। आणि मग असे सांगितल्याप्रमाणे पिण्याच्या पाण्याचाच वापर तुम्ही बटाटे वगैरे धुण्यासाठी करायचा। तर हे बघा, आता हे चिप्स जे आहे ना थोडे थोडे करून आपण सगळे धुवून घेऊया। आणि आता हे वेफर्स आपण 3 ते 4 पाण्याने स्वच्छ पाणी निघतपर्यंत हे स्वच्छ असं धुवून घेऊया। तरी बघा पाहू शकता, आता मी वेफर्स 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। आता पाणी पाहू शकता असं नितळ पाणी होईपर्यंत धुवून घ्यायचं। आता मी ही घेतली आहे तुरटी। आता मी 2 ह्याच्यात थोडा थोडा तुरटीचा खडा टाकलेला आहे। तुरटीमुळे काय होतं की पाणी निचळतं आणि वेफरसुद्धा पांढरे शुभ्र होतात। आणि पाणी घेताना नेहमी असं वेफर्सच्या वरती पाणी घ्यायचं, म्हणजे वेफर्स लाल होत नाही, वेफर्स पूर्ण पाण्यामध्ये बुडाले पाहिजे। आता रात्रभर आपण असंच ठेवणार आहे। तर चला बघा, सकाळी पाहू शकता आपण वरती असं फेस आलेला आहे। आता पुन्हा एकदा आपल्याला हे वेफर जे आहे ना धुवून घ्यायचे आहे वाफवण्याच्या अगोदर। तर चला बघा, मी स्वच्छ असे वेफर्स धुवून घेतलेले आहे। आता आपल्याला वेफर्स वाफवून घ्यायचे आहे। आणि एकीकडे मी काय केलेलं आहे,
पाहू शकता वेफरसुद्धा मस्त मोठे मोठे झालेले आहे. आणि इकडे बघा आपण पाणी उकळायला सुद्धा ठेवलं आहे, पाण्याला आले आहे उकळी. आता चला वेफर्स वापरून घेऊया. अशी पाण्याला खळखळ उकळी येऊन द्यायची आहे. उकळी आल्यानंतर काय करायचं, आपण याच्यामध्ये टाकूया मीठ. आता मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे, 1-2 चमचे. आणि स्वच्छ धुवून घेतलेले आता जे वेफर्स आहे ना, तर पाहू शकता ह्या उकळीमध्ये आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. अगदी 5 मिनिटात वेफर्स वाफवून होतं, जास्त वेळ लागत नाही, काय नाही. फक्त पाण्याला कधीही वाफवताना एक खळखळ उकळी घ्यायची, म्हणजे पटकनी वेफर जे आहे ना वाफवले जातात. तर चला जास्त पण नाही टाकायचे, थोडेसे टाकायचे, म्हणजे ते व्यवस्थित वाफवले जातात. तर चला असं मिक्स करून घेऊया. आणि वेफर्स पाहू शकता किती मोठे मोठे झालेले आहेत, त्यामुळे मोठे बटाटे वापरतात. तर झाकण ठेवून एक उकळी घेऊया अगोदर. तर चला तुम्ही झाकण काढून घेते. अगदी 2 मिनिटात एक उकळी आली ते बघा, कारण अगोदर उकळी आलेली होती. आता हे वेफर्स आपल्याला वाफवून घ्यायचे आहे, जास्त वेळ लागत नाही, पटकन वाफवले जातात. आणि वाफवताना सुद्धा लक्ष ठेवायचं आहे, शिजवून द्यायचे नाही, फक्त आपल्या बटाटे वाफवून घ्यायचे आहे. शिजवण्यात आणि वाफवण्यात खूप फरक असतो. बरेच जण काय करतात, वाफवताना डायरेक्ट शिजवूनच घेतात, तसं न करता फक्त बटाटे वाफवून घ्यायचे आहे. ते बघा छान पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे. आणि बघा नखाने असा सहज अलगद थोडासा असा टोचला गेला की म्हणायचं आपले बटाट्याचे वेफर जे आहे ना वाफवलेले आहे. नखाने असं थोडंसं प्रेस करून पाहायचं, आणि असं अलगद प्रेस झाला की हे वेफर जे आहे ना वाफवलेले आहे असे समजायचं. तर हे जे वेफर्स आपले आहे ना ते वाफवून झालेले आहे. आता आपण हे काढून घेऊया. बघा नख जात आहे म्हणजे वाफवलेले आहे. तर चला ते वेफर्स काढून घेऊया. आता हे वाफवलेले वेफर्स काढण्यासुद्धा काय करायचं, हे बघा एक आपली गव्हाची पिठाची चाळण असते ती घ्यायची. आणि हे बघा चाळणीच्या साहाय्याने पटकन एका वेळी जास्त वेफर्स काढले जातात. हे बघा चमच्याने काढण्यापेक्षा ही एकदम साधी सोपी पद्धत आहे. आता हे वाफवलेले जे आहे ना वेफर्स काढून घ्यायचे. आणि हे वाफवलेले आहे ना ते आपल्याला वाळत टाकायचे आहे. आणि चिप्स पण मस्त पांढरे शुभ्र झालेले आहे. अगदी शिजवून नाही घ्यायची, फक्त घ्यायचे आहेत. 5 मिनिटात वाफवून होतात, कारण पाणी उकळलेलं असतं, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. तर चला हे काढून घेऊया. तर चला आता हे काढून घेतलेले आहे आपण सगळे. आणि ह्या उकळीमध्येच काय करतात, दुसरे सुद्धा वेफर्स आपल्याला लगेच वाफवायला टाकायचे आहे, कारण पाणी गरम असतं, त्यामुळे पटकनी म्हणजे वाफवले जातात. आता एकीकडे आपण दुसरे वाळतपर्यंत नाही, हे पण वाफवून होतात, म्हणजे पटकनी होतात, त्यामुळे अर्धा तासात एवढे होऊन जातात. तर चला आता जे वाफवून घेतलेले आहे ना ते आपल्याला वाळत टाकायचे आहे. तर वाळत टाकताना पण काय करायचं, प्लास्टिकच्या कागदाचा वापर न करता एखादी साडी असेल किंवा ओढणी असेल, म्हणजे कॉटनचा कपडा घ्यायचा, म्हणजे पटकनी वेफर्समध्ये जे पाणी असतं ना ते सुकून जातं आणि पटकनी मेन म्हणजे वाळतात. त्यामुळे कधीही प्लॅस्टिकऐवजी तुम्ही कॉटनच्या कपड्याचा वापर करा किंवा साडीचा, कारण पटकनी वाळले जातात. त्यामुळे एका दिवसातसुद्धा वाळतात. पण आपला 2 ते 3 दिवस हे वेफर्स व्यवस्थित वाळून घ्यायचे, कारण वर्षभर आपल्याला स्टोअर करून ठेवायचे आहे. तर पाहू शकता एकदम पांढरे शुभ्र झालेले आहे आणि मस्त मोठे मोठे चिप्स झालेले आहे. तर चला अशा पद्धतीने आपण हे सगळं वेफर जे आहे ना इकडे वाफवून घेणार आहे. तर काही वाफवतं ते म्हणजे आपण टाकलेले आहे पाण्यामध्ये, आणि हे अजून बाकी आहे. तर चला आता मी सगळं वेफर्स वाफवून घेते आणि सुकवून सुद्धा घेते. तर चला हे बघा मस्त पांढरे शुभ्र झालेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, उन्हाळी वाळवण्यातील बटाट्याचे वेफर्स कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता हे बघा आपण ठेवलेले आहे हे वाळवायला. आता याला 2 दिवस तरी वाळायला लागतील. तर चला बघा पाहू शकता आता आपण 2 दिवस हे वेफर जे आहे ना वाळवून घेतलेले आहे. आणि मस्त आहे का, तुम्हाला आवाजावरून समजलं असून चांगले आता वाळलेले आहे. आता वेफर्स केले म्हणजे तळूनही दाखवते थोडेसे. तर हे बघा मस्त पांढरे शुभ्र होतात आणि मोठे होतात, अजिबात लाल होत नाही, काही नाही, आणि काळे सुद्धा होत नाही. तर हे बघा चला आता थोडे थोडे करून तुम्हाला मी असे तळून दाखवते. तर तुम्हाला बटाट्याचे वेफर्स खायला आवडतात का किस आवडतं हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. काहींना बटाट्याचा किस खूप आवडतं खायला, तर काहींना वेफर्स. पण ज्याच्या घरी लहान मुले आहेत ना त्यांच्याकडे तर वेफर्सच जास्त आवडतात, कारण लहान मुले आवडीने वेफर्स खातात. तर चला मी थोडेसे तुम्हाला फ्राय करून दाखवते. आता हे 3 किलोचे वेफर्स आहेत, ते एवढेच झालेले आहे. 3 किलो म्हणजे जास्त नाही होत, थोडेच होतात. पण वेफर्स करायला थोडेसे कष्टसुद्धा असतात. सोला आणि एक एक करून वाळत घाला. तर वेफर्स मी तळून घेतलेले आहे. तर तुम्हाला थोडेसे तिखट हवे असेल तर काय करायचे, थोडेसे बाजूला काढून घ्यायचे आणि मिरची पावडर घ्यायची आणि थोडंसं वरून टाकून मिक्स करून घेतलं तर तुम्ही तिखटसुद्धा खाऊ शकता. आणि मुलांना प्लेन आवडतात त्यांच्यासाठी आपण थोडे साधे असे बाजूला काढून ठेवू शकतो. पण मिरची पावडर घेताना उपवासासाठी वेगळी असते ती घ्यायची, म्हणजे उपवासासाठी तुम्हाला हे खाता येतील. आता हे साधे आहे मुलांसाठी, आणि तुम्हाला तिखट आवडत असेल तर मस्त असे चटपटीत करून घेऊ शकता. तर तुम्हाला साधे वेफर्स आवडतात की असे तिखट चटपटीत केलेले आवडतात हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा.
तर चला अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला लगेच पाहायला भेटतील. आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.